रामकृष्ण हरी मंडळी, श्रावण पुत्रदा एकादशी व्रत 2024 याविषयीची आज माहिती पाहणार आहोत. व्रत कसे करावे, त्या एकादशीचे महत्त्व, पुत्रप्राप्तीसाठी महत्त्वाचे व्रत मानले जाते. हे व्रत करताना काही महत्त्वाचे नियम आहेत. या एकादशीच्या दिवशी तुम्हाला कांदा, लसूण, तांदूळ, मांस खायचं नाही. या दिवशी उपवास करायचा आहे. गायीची पूजा करायची आहे. ही एकादशी वर्षातून 2 वेळा येते. एक म्हणजे पौष महिन्यात व एक म्हणजे श्रावण महिन्यात. या एकादशीला भगवान बाळकृष्णाची म्हणजे बाळ रूपात असणाऱ्या कृष्णांची पूजा करायची असते. सकाळी लवकर उठून स्नान करायचे. त्यानंतर घरातील देवांची पंचामृत गाईच्या दुधाने अभिषेक करून पूजा करायची आहे. एका पाटावर चंदनाने हळदीने स्वास्तिक काढायचे. त्यावर तुळशीपत्र ठेवायचे. त्यावर फुलांच्या पाकळ्या ठेवून बाळकृष्णाची मूर्ती किंवा फोटो जे असेल तुमच्याकडे ते ठेवायचे. एका तांब्यात पाणी घ्यायचे. त्यावर आंब्याची 7 किंवा 11 पाने ठेवायची आहेत. त्यावर एक नारळ ठेवायचा आहे. तांब्यावर स्वास्तिक काढायचं आहे. तांब्यातील पाण्यात हळदी कुंकू व्हायचं आहे. 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे. सुपारी टाकायची आहे. बाळकृष्णाची पूजा करून घ्यायची आहे. गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. नमस्कार करून घ्यायचा आहे. उपवासाचे पदार्थ बनवून नैवेद्य दाखवायचा आहे. साबुदाणा, खीर, केळी, दूध, मिठाई असे बनवू शकतात. पूजेला तुळशीची पाने अतिशय महत्त्वाचे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला ही एकादशीची पूजा करायची आहे. तुम्ही या एकादशीच्या महात्म्य वाचू शकता. तर हरिपाठ किंवा भजन पूजन करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला पुत्रदा एकादशी जी आहे श्रावण महिन्यातली ती साजरी करायची आहे. तर तुम्हाला पण श्रावण महिन्यातल्या पुत्रदा एकादशीचं व्रत करायचं आहे का, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा व तुमच्या मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करा. अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते. ते पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला पण विसरू नका. धन्यवाद.